महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आता माझ्याकडे येऊन गेले. त्यांची भूमिका त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. जी संपूर्ण भूमिका मी पूर्णपणे फेटाळून लावली आणि आम्हाला ते मान्य नाही म्हणून सांगितलं. कोणत्याही प्रकारे ते जे काही दाखले देत होते त्याच्यामध्ये देखील खरं तर 5वी पासून नंतरच या सगळ्या गोष्टींचा तिसऱ्या भाषेचा किंवा ऑप्शनल भाषांचा विषय येतो. त्यांनी हेही मान्य केलं की राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे त्याच्यामध्ये देखील अशा प्रकारची कुठचीही गोष्ट समावेश केलेला नाही आहे. त्यांनी ते राज्यांवरती टाकलेली गोष्ट आहे आणि राज्यांवरती टाकलं असताना हे का करतायत किंवा ह्यांना का करायचं मी हे अजून अनाकलनीय आहे. मी हेही सांगितलं की म्हटलं ते काय ते तुमच्या उच्च शाळा द्या CBSE आणि वगैरे वगैरे या सगळ्या शाळा ज्या आता नव्याने आल्या या सगळ्या IAS अधिकाऱ्यांसाठी म्हणून काढल्या गेलेल्या शाळा होत्या, त्यांच्या मुलांसाठी की त्यांना जे देशभर इकडे तिकडे फिरावं लागतं त्याच्यासाठी म्हणून त्या शाळा काढल्या गेल्या होत्या. आता त्या गोष्टींचं त्या शाळांचं वर्चस्व ह्या राज्यांच्या शाळांवरती जास्ती करण्याचा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की तोच एक केंद्रातला आणि या सगळ्या IAS अधिकाऱ्यांचा त्यांचा तो अजेंडा आहे. मी म्हटलं महाराष्ट्र हे का कशासाठी करायचा प्रयत्न करतोय जे बाकीची कुठचीही राज्य करायचा प्रयत्न देखील करत नाही आहेत. काही गोष्टींची उत्तर त्यांच्याकडे नव्हती आणि ते त्याच गोष्टी बोलत होते. परंतु आम्ही त्या दिवशी मला असं वाटतं मी पत्रकार परिषदेमध्ये माझा संपूर्ण भूमिका मांडली. माझी तीच भूमिका आहे. या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल, आहे, राहणार. हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही. आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. आम्ही जे शिक्षणतज्ज्ञ आणि जे इतर भाषातज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत. माझं पत्र त्यांना जाणार आहे. सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत. सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते. आणि महाराष्ट्राने संपूर्ण ताकद मला असं वाटतं 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल. सरकारला ही गोष्ट कळावी. रविवार एवढ्यासाठी निवडला आहे कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांना यायला जमेल म्हणून आणि त्याच्यासाठी म्हणून रविवार हा निवडलेला आहे. बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे. त्यांच्याशीही मी बोलणार आहे आणि सर्वांनी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं. कारण हा जो कट आहे याला कटच म्हणेन मी. महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी, भगिनींनी, मातांनी, त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे. इथे कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं, सांगावं. आज मोठे साहित्यिक आपले एलकुंचवार यांनी देखील विरोध दर्शवला. सर्वजण विरोध दर्शवत आहेत आणि अशा वेळेला मला हेही बघायचं आहे की कोण कोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत. इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं. म्हणजे नुसते तोंड देखले बाकीचे नुसते बोलत असतात. मला असं वाटतं ही अत्यंत महत्त्वाची लढाई आहे. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं, मराठी माणसाच्या दृष्टिकोनातनं ही खूप महत्त्वाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं मी महाराष्ट्राला आवाहन करीन. 6 तारखेला सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल. बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षांशी माझी चर्चा होईल.
त्यांची देखील भूमिका स्पष्ट आहे की या मुद्द्याला त्यांचा विरोध आहे. आपण सर्व पक्षीयांना सर्व मराठी जनांना आवाहन करणं स्वाभाविक त्यांचाही पक्ष आहे. तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? त्यांनाही आवाहन कराल का? कारण एकत्र महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशी बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार, आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार. तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं, ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या, कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. हे तुम्हाला वाक्य तुम्हाला 6 तारखेला कळेल. मला असं वाटतं आम्ही बोलू ना, त्या विषयावरती बोलू. रविवार एवढ्यासाठी आहे, सगळ्यांना येणं सोपं जातं आणि सरकारला महाराष्ट्राची ताकदही दिसायला सोपी जाते. मी सहज काही 6 तारीख अशीच काही गंमत म्हणून निवडली नाहीये. रविवार आहे, शाळा बंद असतात, विद्यार्थ्यांना यायला शक्य होतं, पालकांना यायला शक्य होतं, इतर सगळ्यांनाच येणं शक्य होतं आणि म्हणून तो रविवार निवडलेला आहे. मला असं वाटतं आपण तेच बोलतोय. साहेब, स्वरूप काय असणार आहे? कारण यापूर्वी तुम्ही आझाद मैदानपर्यंत एक मोर्चा पायी काढलेला होता. गिरगावपासून आपण कसा हा मोर्चा निघणार आहे, कुठे जाणार आहे? मंत्रालय असेल, आझाद मैदान. आझाद मैदान. तुम्ही एक वाक्यात बोललात की जे येणार आहे तेही मला बघायचं आणि जे येणार नाहीये त्यांनाही मला बघायचं. याचा थोडासा तुम्ही कुणाला इशारा देऊ पाहताय, काय सांगण्याचं तात्पर्य? नाही, अनेक लोक ज्यावेळेला इतर तुमच्या माध्यमातून मराठी या विषयावरती बोलत असतात, कळलं का, पण आणि मोक्याच्या वेळेला येत नाहीत, अशी लोक मला बघायची आहेत ना. मग त्याच्यामध्ये अनेक कलावंत पण असतील. कलावंतांचा मुद्दा आहे म्हणून माध्यमातील, सोशल माध्यमातील किंवा जनमानसामध्ये काही कलाकार व्यक्त होतात, काही साहित्यिक व्यक्त होतात, पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात या सगळ्या मुद्द्यावर कलाकार साहित्य व्यक्त व्हायला होतील. मला असं वाटतं माझं बोलणं झाल्यावरती होतील. विठ्ठलाला साकडं घालू, सरकारला सुबुद्धी देऊ. त्याच्यावरती मी त्यांना सांगितलं की त्याच्यामध्ये स्विमिंग पण येतं, त्याच्यामध्ये सायकलिंग पण येतं, त्याच्यामध्ये इतर पण गोष्टी येतात. भाषा सोडून तुम्ही कुठची गोष्ट आणायचा प्रयत्न करा, आमचा पाठिंबा असेल. जर त्या वयामध्ये मुलं जर समजा स्विमिंग शिकली किंवा इतर ऍक्टिव्हिटीज जर समजा ते शिकले तर चांगली गोष्ट नाही का? भाषेचं बंधन का आणताय? ह्याच्या मागे लॉजिक काय आहे? समजा पहिलीच्या मुलांना जर समजा तुम्ही सामूहिकरित्या जर समजा स्विमिंग शिकवलं तर चांगली गोष्ट आहे ना. तुमच्या काय ते रेटिंग प्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे ते इतर गोष्टी शिकवा. म्हणजे आता जे गोष्ट सांगताय ती त्यांच्या GR मध्ये आहे का? त्याच्यामध्ये फक्त भाषा आहे. भेटलो ना आता इथे. ते पण त्यांना सांगितलं, ते पण त्यांना मी सांगितलं. आता सांगतायत ते की 10,000 शिक्षक आम्ही भरती करणार आहोत. पगार द्यायला पैसे आहेत का? आता जवळपास 90,000 कोटीची कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिलेली आहे ते कॉन्ट्रॅक्टर बोंबलतात की आम्हाला अजून पैसे नाही दिलेत. मला कळलं नाही की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न आहेत, इतके विविध प्रकारचे प्रश्न आहेत, आपल्याकडे पूल पडत आहेत, आपल्याकडे अजून चांगले रस्ते होत नाही आहेत, अनेक गोष्टी आहेत, शिक्षणामधल्या अनेक गोष्टी आहेत, ह्या सगळ्या सोडून आपण भाषेवरती काय येतोय? मी मगाशी यांच्याशी बोलताना असं म्हटलं की कुठची तरी मोठी गोष्ट ही लपवण्यासाठी म्हणून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतोय की काय, असा संशय यावा अशी परिस्थिती आहे. मला काय राज्यामध्ये चालू आहे मला काही कल्पना आहे. मला हे माझ्याकडे आता इथे कागद आलाय. हे सगळं महाराष्ट्रातच का घडू शकतं? JNPT मध्ये भरती आहे आणि त्या JNPT मध्ये भरती असताना त्याचे इंटरव्ह्यूज हे अदानी पोर्टला चालू आहेत.
तर काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये मला समजलं नाही. म्हणजे तुम्ही भाषेवरती सगळ्या गोष्टी आणताय, तुम्ही इकडच्या ज्या काही आस्थापना आहेत त्याच्यामध्ये तुम्ही त्या सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करता, जमिनी जात आहेत, आमच्या भाषा घालवण्याचा प्रयत्न करताय. काय काय म्हणजे काय चालू आहे महाराष्ट्रात? आणि हे जे अनेक जे विषय आहेत महाराष्ट्राशी संबंधित, मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टींचा एक सामूहिक त्याला विरोध, कळलं का, खास करून हिंदीला, खास करून हे भाषेच्या सक्तीला, याच्यासाठी म्हणून तो 6 तारखेचा मोर्चा आहे. मी बाकीच्या राजकीय पक्षांशी मी बोलीनच आणि मला असं वाटतं आपण 6 तारखेला भेटू. सकारात्मक आहे त्यांचा एक आरोप हा सुद्धा आहे किंवा त्यांचे एक म्हणणं हे सुद्धा ते आहे. कोण? काही शिक्षण क्षेत्रातले लोक आहेत, वेगवेगळी लोक. नाही, ते कोण? मला ते कोण आहेत? त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही अपॉर्च्युनिटीज कमी करता. कसल्या अपॉर्च्युनिटी? हिंदी भाषा असं काय हिंदीमध्ये ठेला टाकायचा आहे? म्हणजे काय करायचंय? का डायरेक्ट आता 1ली ते 5वी हिंदी घेतलं की लगेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आम्हाला काम मिळणार आहे? काय आहे तुमचं? काय वाकडं झालं? पाचवी नंतर हिंदी आणि संस्कृत हे ऑप्शनल भाषा होत्या ना. याच्यात आजपर्यंत सगळ्या शिक्षण पद्धती सगळेच जण त्याच्यातच तयार झाले ना. मग अनेक लोक डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, शिक्षक झाले, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. महाराष्ट्र मोठा आहे, पहिल्यापासून मोठा आहे, या शिक्षण पद्धतीमध्ये मोठा आहे ना हो. मग असा काय साक्षात्कार झाला बाकीच्यांना की ज्याच्यातनं तुम्ही महाराष्ट्रावरती ही गोष्ट आणताय? पाचवी नंतर हिंदी घेऊन, मला असं वाटतं हिंदी घेऊन म्हणण्यापेक्षा हिंदी ऑप्शनल असताना हिंदी संस्कृतमध्ये शिकून दादा भुसे झाले का शिक्षण मंत्री? मग विचारलं होतं त्या काय क्रेडिट रेटिंगमध्ये दादा भुसे स्विमिंग येतं का म्हणून? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.